तोंडलीची भाजी चवदार, झणझणीत आणि सोपी रेसिपी. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेत राहूया, आनंदी राहूया. चला तर मग आज आपण बनवूया तोंडलीची भाजी. बघूया इन डिटेल रेसिपी. तोंडलीची भाजी बनवण्यासाठी मी इथे तोंडली अगदी स्वच्छ पद्धतीने धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. खायला अगदी चविष्ट आणि खमंग लागते. त्यासाठी थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं मीठ टाकून 1 ते 2 मिनिट हे परतून घ्यायचं. अगदी मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यामुळे छान असे वाफलून निघतात. झाकून ठेवूया. वाव, मस्तच. हे छान असं वाफलून निघालेलं आहे. सहसा मी तोंडलीची भाजी बनवत नाही, पण चला आज म्हटलं ट्राय करूया. तर सकाळी सकाळी टिफिनसाठी मी तोंडलीची भाजी बनवत आहे. छान असं वाफलून घेतलं. एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आणि आता मस्तपैकी फोडणी देऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि तुम्ही बघू शकता साहित्य: कढीपत्ता, चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, जिरी मोहरी, हळद, आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये ॲड नाही केला, तर तोही आपल्याला ॲड करायचा आहे. चला, तेल थोडंसं गरम झालं की जिरी मोहरी मस्त तडतडू द्यायची. त्यामध्ये घालायचं आलं लसूणची पेस्ट आणि थोडंसं हलवून घेतल्यानंतर घालायचा कढीपत्ता. घालायचं थोडंसं हिंग आणि मस्त कांदा टाकून हलवून घ्यायचं. कांदा अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये घालायची थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची घालायची आणि मस्त असं हलवून घ्यायचं. फोडणी अगदी मंद आचेवर द्यायची म्हणजे करपत नाही. वरून थोडंसं पाणी टाकलं आणि चिरलेली कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं आणि वाफलून काढलेले तोंडले आपण यामध्ये ॲड करूया. मस्त असं हलवून घ्यायचं आणि परत 1 ते 2 मिनटासाठी हे वाफलवण्यासाठी झाकून ठेवायचं. चला तर मस्त खमंग अशी तोंडल्याची भाजी आपली तयार आहे. वरून थोडेसे शेंगदाण्याचा कूट घालायचा. ज्या प्रमाणात तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही ते घालू शकता. आवडत असेल तर घालायचं, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता मस्त तोंडल्याची भाजी आपली बनवून तयार आहे. टिफिनला नेण्यासाठी अगदी थोड्या वेळात क्विक आणि इझी रेसिपी आहे. चला तर मग आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच क्विक आणि इझी रेसिपीज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नेक्स्ट नवीन क्विक अँड इझी रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय करूया तोंडल्याची भाजी. येस, तोंडल्याची भाजी तयार आहे. टिफिनला बनवण्यासाठी मी आज मस्त शॉर्ट टाईममध्ये मस्त अशी हेल्दी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा तोंडल्याची भाजी कशी लागते आणि तुमच्याकडे कशी बनवतात हेही सांगितलं तरी चालेल. चलो गाईज, थँक्यू, टेक केअर, बाय.